मुलगी, अरे तुझ्या शेजारच्या आंटीच्या तोंडावर तू बिंद कसं उडवलास? मुलगा, अगं माझ्या घरातले गावाला गेले होते. मी एकटाच घरी होतो म्हणून मी माझं केळ हलवत होतो थुक्का लावून. दरवाजाजवळ मी हलवत होतो. हलवण्याच्या नादात मी दरवाजाला कडी लावली नाही. असं माझी बिंदाची पिचकारी येणार तेवढ्यात त्या आंटीने खाडकन दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच माझी बिंदाची पिचकारी तिच्या तोंडावर उडाली. तिच्या बॉलवर पण उडाली. तिला वास घाण येत होता बिंदाचा. मुलगी, तू तुझ्या काका आणि काकूला काय करताना बघितलंस? मुलगा, माझ्या काका काकूंना पचापच करताना बघितलं ग. काकू नको म्हणत होती पण काकांनी काकूची चड्डी काढली आणि केळ घातला. पपईत केळ टाकताच ते जोरजोराने हात बाहेर करू लागले. काकांनी काकूचे दोन्ही पाय धरले होते आणि केळ जोरजोरात आत बाहेर करत होते. काकू पण बेडची चादर घट्ट पकडून तोंडातून आवाज काढत रडत होती. आह 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 आह, प्लीज बस करा हो, दुखत आहे मला, प्लीज हळू करा. ते दृश्य बघण्यासारखे होते. काकांनी 1 तास पचपच झुन सोडले आणि नंतर तोंडात चोकायला लावले. नरड्यात बिंद टाकले. काकूची पपई आणि बॉल सुजवून लालबुंद केले. काकू खूप रडत होती. प्रिया, अरे सूरज, तुझ्या काकीने तुझ्यासोबत काय केलं सांग की? सूरज, मी 10वीच्या सुट्टीला काकीकडे गेलो होतो. सकाळी काकी म्हणाली, अरे आंघोळ करून घे लवकर. थांब मीच घालते तुला. मी म्हणालो, मी आता मोठा झालोय, मी स्वतः करेन. ती म्हणाली, नाही थांब मी घालते. काढ कपडे, बनेन काढ, चड्डी पण काढ. मला तुझं केळ बघायचं आहे. मी लाजत होतो. अरे लाजू नकोस, मला हलवू दे. हे बघ कसं हलवायचं ते शिकवते तुला. मग ती पचपच हलवू लागली. अर्धा तास हलवल्यावर म्हणाली, खूप स्टॅमिना आहे, लवकर गळत नाही तुझं. थांब मी माझी साडी काढते. माझं पण बघ बॉल, माझी पपई बघ लाल भडक आहे. हात लावून बघ रे, लाजू नकोस, माझे बॉल दाब. मग पुन्हा काकीने माझं केळ तोंडात घेऊन चोखू लागली. पुढं मागं करू लागली. पचपच चोखू लागली. तेवढ्यात माझी पिचकारी निघाली आणि माझ्या बिंदानं तिचं तोंड भरलं. पांढरं पांढरं बिंद होतं. तिने चवीनं पिऊन टाकलं. बायको, खरं सांगा हं, तुम्ही आतापर्यंत किती बायकांबरोबर झोपलात? नवरा गप्प. बायको, सांगा ना, नाही रागवणार. नवरा, जाऊ दे, तुला राग येईल. बायको पुन्हा लाडात येऊन, सांगा ना, नाही येणार राग. नवरा, मी आत्तापर्यंत फक्त तुझ्यासोबतच झोपलोय, बाकीच्या बायकाबरोबर जागात असतो. एक मुलगा मुलीची चड्डी काढल्यानंतर तिला विचारतो. मुलगा, डार्लिंग, तुझ्या पूवर केस का नाहीत? मुलगी, येडपटा, तू झवायला आलास की भांग पाडायला? एक महिला डॉक्टरांना, अहो यांना लवकर ठीक करा, हे रात्री झोपेत मोठमोठ्याने माझे नाव घेत असतात. डॉक्टर, ही तर चांगली गोष्ट आहे,
तुम्ही फार लकी आहात. स्त्री: कसली लकी, उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून. आई: चिंटू लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल. चिंटू: आई बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल ग. आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला. बायको: अहो ऐकलत का, आपले लग्न लावून देणारे भटजी वारले. नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते. मुलगी: अरे तुझ्या शेजारच्या आंटीच्या तोंडावर तू बिंद कसं उडवलास. मुलगा: अगं माझ्या घरातले गावाला गेले होते, मी एकटाच घरी होतो, म्हणून मी माझं केळ हलवत होतो थुक्का लावून. दरवाजाजवळ मी हलवत होतो. हलवण्याच्या नादात मी दरवाजाला कडी लावली नाही. असं माझी बिंदाची पिचकारी येणार तेवढ्यात त्या आंटीने खाडकन दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच माझी बिंदाची पिचकारी तिच्या तोंडावर उडाली, तिच्या बॉलवर पण उडाली. तिला वास घाण येत होता बिंदाचा. मुलगी: तू तुझ्या काका आणि काकूला काय करताना बघितलंस. मुलगा: माझ्या काका काकूंना पचापच करताना बघितलं ग. काकू नको म्हणत होती, पण काकांनी काकूची चड्डी काढली आणि केळ घातला. पपईत केळ टाकताच ते जोरजोराने हात बाहेर करू लागले. काकांनी काकूचे दोन्ही पाय धरले होते आणि केळ जोरजोरात आत बाहेर करत होते. काकू पण बेडची चादर घट्ट पकडून तोंडातून आवाज काढत रडत होती. आह 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 आह, प्लीज बस करा हो, दुखत आहे मला, प्लीज हळू करा. ते दृश्य बघण्यासारखे होते. काकांनी 1 तास पचपच झोन सोडले आणि नंतर तोंडात चोकायला लावले. नरड्यात बिंद टाकले. काकूची पपई आणि बॉल सुजवून लाल बुंद केले. काकू खूप रडत होती. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंदी रहा, हसत रहा.